भारतीय किसान संघाचा पिंपळनेर येथे विभागीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न। साक्री धुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर आधारित भारतीय किसान संघाचा विभागीय प्रशिक्षण कार्यक्रम पिंपळनेर येथे पार पडला। ग्राम समिती सदस्य आणि कार्यकारिणी सदस्यांना संघटनेची विचारधारा व एकात्मिक ग्राम विकासाची संकल्पना समजावून सांगणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता। यावेळी प्रांत मंत्री सुभाष महाजन, जिल्हा सहमंत्री प्राध्यापक डॉ. सुरेश अहिरे, जिल्हा प्रसिद्धी आणि प्रचार प्रमुख प्राध्यापक शिवप्रसाद शेवाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुका अध्यक्ष AP दशपुते सर होते। 4 सत्रांमध्ये विभागलेल्या या कार्यक्रमात भारतीय किसान संघाची मूळ संकल्पना, एकात्मिक ग्राम विकास आणि संघटनेच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाली। समारोपात शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचे आवाहन करण्यात आले। पिंपळनेरसह परिसरातील विविध गावातून एकूण 34 कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। भारतीय किसान संघ ही देशभर काम करणारी शेतकऱ्यांचं हित घेऊन काम करणारी शेतकऱ्यांचं संघटन आहे। तर या भारतीय किसान संघाच्या साक्री तालुक्यातील ग्राम समिती स्तरापर्यंत जे कार्यकर्ते होते, गाव पातळीवर जबाबदार घेऊन काम करणारी ग्राम समिती असते, अशांचं संघटनेचं काम करण्याचं त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून प्रशिक्षण वर्ग आज आयोजित केलेला होता। आणि त्या प्रशिक्षण वर्गातून त्यांना संघटनेची ध्येय धोरण, संघटनेबद्दलची माहिती, संघटनेची रीतिनीती काय असते, संघटनेचं काम कोणत्या पद्धतीने करावं, असं एकंदरीत त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं। इथून हे या ठिकाणी मार्गदर्शन झाल्यानंतर आमचे ग्राम समितीचे कार्यकर्ते हे अधिक चांगल्या प्रकारे संघटनेचं काम हे गावामध्ये पुढे नेणार हे त्यांना हितकारी ठरेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणखी ते सक्रियपणे काम करू शकतील। अशा पद्धतीने हे देशभर किसान संघाचं हे प्रत्येक तालुक्याला प्रशिक्षण वर्ग हे होत आहे।